नमस्कार, मी वर्षा. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत टोमॅटोची भाजी बनवणार आहे सिंपल पद्धतीनं. मस्त अशी कमी साहित्यात बनवायची पण टेस्टला खूप मस्त. तर इथे मी 5 टोमॅटो घेतलेत. पिकलेले आहेत, थोडेसे कच्चे आहेत, जास्त असं पूर्ण असं पिकलेले नाही आहेत. तुम्ही ह्याच्याऐवजी कच्चे पूर्ण टोमॅटो घेऊन भाजी केली तरी पण छानच होते. माझ्याकडे कच्चे टोमॅटो नव्हते, हे कच्चेच होते पण 1-2 दिवस ठेवल्यामुळे जरा आणखी पिकले जास्त. त्यानंतर इथं बघा मी 5 टोमॅटो बारीक कट करून, पहिला टोमॅटो स्वच्छ धुवून मग बारीक कट करून घेतले होते. बाकीचं साहित्य जे लागते कांदा कोथिंबीर वगैरे ते पण बाजूला कट करून घेतलं होतं. त्यानंतर कढई ठेवली होती. कढईमध्ये तापल्यानंतर तेल टाकलं होतं. तेल तुम्ही कसं खाता कमी जास्त त्यानुसार टाका, मी कायम नेहमी सांगत असते. त्यानंतर इथे मी अर्धा चमचा मोहरी टाकली होती. मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर आपल्याला जिरे टाकायचे आहेत. कधी पण फोडणीमध्ये मोहरी चांगली तडतडू द्यायची, म्हणजे फुटू द्यायची पूर्ण. त्यानंतर आपल्याला जिरे किंवा बाकीचं तुम्ही जे काही टाकणार आहे ते टाकायचं, त्याच्यामुळे भाजीला टेस्ट छान होते. असं इथं बघा मोहरी छान अशी तडतडली आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये आता जिरे टाकणार आहे. जिरे पण मी अर्धा चमचा टाकलाय, मोहरी अर्धा चमचा टाकली होती. त्यानंतर मी टाकणार आहे कढीपत्ता टाकणार आहे. कढीपत्ता पण टाका टोमॅटोच्या भाजीमध्ये, छान होते टेस्टला. ते मी कढीपत्ता टाकलाय. कढीपत्ता टाकताना जरासं बाजूला होऊन टाका, म्हणजे ते जरा कढीपत्ता ओलसर असल्यामुळे तेलात टाकल्यानंतर तडतड होते, उडते तेल. नवीन स्वयंपाक करणारे असतात ते काळजीपूर्वक करा. रेग्युलर जेवण बनवतात त्यांना अंदाज असतो प्रत्येक गोष्टीचा. त्यानंतर मी मोठ्या साईजचा एक कांदा कट करून घेतलेला बारीक. त्याच्यामध्ये तो टाकला. कांदा छान असा आता मऊ होऊ द्यायचा आपल्याला, एवढा परतून घेऊया. इथे बघा कांदा छान असा सॉफ्ट पडलाय, छान असं मी परतून घेतलंय. आणखीन एकदा जरासं हलवूया. त्यानंतर आपण आता त्यामध्ये मसाला टाकूया, पावडर मसाल्यामध्ये जास्त हे नाही आहे, पूर्ण मसाले असे नाही टाकणार. हळद, आपलं रेग्युलरचं तिखट वगैरे तेच टाकायचं आहे. ते हळद टाकली, थोडंसं हिंग टाकलंय मी. त्यानंतर आपल्याला काश्मीरी पावडर टाकायची. काश्मीरी पावडर तिखट नसते, कलरसाठीच असते. काश्मीरी पावडर टाकले इथं मी मोठा 1 चमचा भरून. आणि त्यानंतर आपलं घरचं तिखट, ज्याला आपण चटणी बोलतो. एक जण फक्त तिखट असं बोलतात. ही तिखट, खरंच तिखट असते चटणी, त्यामुळं प्रमाणाने टाका. त्यानंतर आपले बारीक कट केलेले टोमॅटो ते पूर्ण टाकायचे आणि छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये. तेल आपण जे तिखट वगैरे सगळं टाकलंय, कांदा ते छान असा सगळीकडे कोटिंग व्हायला पाहिजे, सगळीकडे मिक्स व्हायला पाहिजे. बघू छान असं मी टोमॅटो परतून घेतले. एक जण असं काय करतात माहिती आहे टोमॅटो भाजीला, ते टोमॅटो कट करून आधी परतून घेतात आणि बाजूला काढून मग फोडणी देतात. असं एक पण कोण करतं. कच्च्या टोमॅटोला माझ्या मते तसं केलं तर चालतं, कारण कच्च्या टोमॅटोमध्ये साधारण तुरटपणा असतो. त्यावेळेस तसं केलं तर चालते, पण हे जर पिकलेले असते त्याला करायची गरज नाही. इथे मी चवीनुसार मीठ टाकलं होतं. त्यानंतर अर्धा चमचा साखर टाकले. टोमॅटोच्या भाजीमध्ये साखर थोडीशी कंपल्सरी टाका, त्याने काही भाजी गोड होत नाही पण छान होते, त्याचा टेस्टला बॅलन्स येतो. थोडासा अर्धा चमचा साखर टाकाच. इथं मीठ आणि साखर टेस्टनुसार मी टाकले, मीठ चवीनुसार टाकले आणि अर्धा चमचा साखर टाकली मी. पोह्याचा अर्धा चमचा, खूप मोठा चमचा नाही, पोह्याचा अर्धा चमचा. इथे बघू शकताय छान असं मी सगळं मिक्स करून घेतले. कलर पण कसा किती छान आलाय आणि तेल पण सुटले बघा. त्यानंतर जरासं टोमॅटो शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं, जास्त काही पाणी घालायची गरज नाही, कारण टोमॅटोला स्वतःचं पण पाणी असतं. थोडंसं पाणी घालायचं. बघू शकता किती कलर पण छान आला आपल्या भाजीला. त्यानंतर आपल्याला थोडी उकळी फुटली, त्यावरती आपल्याला भरपूर असा शेंगदाण्याचं कूट घालायचं.
माझ्या पद्धतीने एकदा टोमॅटोची भाजी करून बघा, खूप छान टेस्टी होते. माझी सगळी सिंपल रेसिपी असतात पण टेस्टला खूप छान असतात. मी काय शेफ वगैरे असं काही नाही, घरगुती जी आपण जेवण करतो रोजचं तसंच मी करते. सो इथं प्लेट झाकून आपण एखादं 2 मिनिट ठेवूया पाणी आटूसपर्यंत. टोमॅटो काय लगेच शिजून जातात. इथं बघा 1 मिनिट फक्त मी ठेवला होता, त्यानंतर पटकन टोमॅटो शिजून गेला, सॉफ्ट पडलाय बघू शकताय. आणि आपली भाजी पण खूप छान झालेली आहे. आता फक्त कोथिंबीर टाकायची बाकी आहे. तर इथं भरपूर अशी मी कोथिंबीर टाकते. बघू शकताय छान तेल पण सुटले बाजून आणि टोमॅटो पण सॉफ्ट झालेले तुम्हाला दिसतच असतील. कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. कोथिंबीर आणि सगळीकडे मिक्स होईल. आणि टोमॅटोची भाजी थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून टोमॅटोची भाजी करून बघा, खूप छान होते. आणि त्या शेंगदाण्याचं कूट आणि साखर आहे, जास्त साहित्य नाही आहे, फक्त कांदाच घातला आहे आपण आणि साखर आणि घालून बघा तुम्ही शेंगदाण्याचं कूट, भाजी छान होते. गोड होत नाही, थोडीशी साखर आपल्याला घालायची आहे, फक्त त्याला बॅलन्स येतो. तर छान अशी आपली भाजी तयार झाली आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, धन्यवाद.